दुसरी फेरी चालू आहे, 3 गाणी झालेली आहेत आणि आपलं पुढचं गाणं सादर करायला पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय प्रथमेश लघाटे. सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुरुनी निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे गुजबुज ही नवती वेलींची हित गुजही नभते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी स्वर आले दुरुनी. क्या बात है प्रथमेश. थँक्यू. म्हणजे तुझं आतापर्यंतचा परफॉर्मन्स मी पाहिला एक असा खुल्या आवाजाचा परफॉर्मन्स आणि त्याच्या एकदम कॉन्ट्रास्टमध्ये आज तू एक इतकं सुंदर गाणं आता परफॉर्म केलंस. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. खरंच म्हणजे ह्याच्यात कुठेतरी कळतं की तू व्यवस्थित तुझं खूप चांगलं शिक्षण चालू आहे. हो की नाही. कुणापासून सुरू करूया आपण. वैशालीताई. वैशालीताई. खरंच मोदक म्हटल्यावर फारच मोदकासारखा गोड गायला ना हा. काय गायलायस तू प्रथमेश. तुला खरं सांगू, तू आधीचं जे गाणं गायलायस ना ते आता तुझ्याकडनं तो पॅटर्न ऐकून आमचे कान तृप्त झालेले आहेत आणि माहिती आहे मला प्रथमेश हे गाणार. पण आत्ता जे गाणं आत्ता जे गायलास त्याची आम्ही वाट बघत होतो. म्हणजे फार काही आलापताना मिश्रित असं काही नव्हतं ह्याच्यात, पण जी गंभीरता या गाण्यात अपेक्षित होती, जो सुरांचा लगाव अपेक्षित होता तो परफेक्ट तुझ्या आवाजातनं आला. जी बैठक आहे तुझ्या आवाजातली त्याला तुझ्या गुरूंना खरोखरच सलाम. इतका गोड गायलास तू. म्हणजे सूर, ताल, त्याची धून, त्यातली भावना, त्यातला हळुवारपणा आणि स्वर आले जुळूनही म्हणजे काय होतं ते मला कळलं. थँक्यू. दूरवरचे स्वर काय हो, न जो देखते हैं पहाड वो लुभावणे होते, पण हा प्रत्यक्ष समोर उभा असून इतक्या सगळ्या गोष्टी जुळवून आणतोय. हां, तर अशी तुझी ही या पंचप्राणाची संगीताच्या तुझी मोठ बांधलीस ती अशीच चिरंतन राहो. क्या बात है. क्या बात है बाबा. ओके डन. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. अवधूत दादा बोललं तरी चालेल ना. तुझ्या मी शब्दकोशात एक शब्द वाढवतो. रंपाट. हा कुठला शब्द. मग एकदम रंपाट झालं तुझं गाणं. थँक्यू. हा कुठला शब्द मला सांग. रत्नागिरी. रत्नागिरीचा शब्द. आणि त्याचा एक्झॅक्ट म्हणजे रंपाटचा अर्थ काय एक्झॅक्ट. म्हणजे असं सणकून. अच्छा तसं तू असं माहिती मगाचं गाणं तुझं ते रंपाट तसं होतं ना. हा थँक्यू. यापुढे कोणी तुला विचारलं रंपाटचा अर्थ काय तर एका ओळीत उत्तर द्यायचं की माझ्या गाण्यासारखं. प्रथमेश क्या बात आहे. म्हणजे तू अशी ती पोताडे घेऊन येतोस बरोबर नक्कीचे मार्क भरायचे आणि घेऊन जायचे बरोबर. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. जिओ जिओ. यानंतर आपल्या समोर येते श्रद्धा जोशी. शारद सुंदर चंदेरी राती ला 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 ला
कवित साजणा झुलव मला साजणारे मोहणारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सरे मी सांडिले पाठी तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सरे मी सांडिले पाठी शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवित साजणा झुलव मला मोहन मधुर राती भराला येऊ दे प्रीती प्रीतीची ही चल रीती कशाला कोणाची भीती झाडामागे चांद आवरती आला येन आतुर जीव हा झाला मी भुलावे स्वैर भावे गीत गावे शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलत झुला थंड या हवेत घेऊन कवित साजणा झुलव मला ला 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 ली ला 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 श्रद्धा माणसासाठी थँक्यू म्हण. थँक्यू तू काय म्हणजे आता तू अरे गायला लागतंय मध्ये मध्ये असं तू गात होतीस तुला खरं नाचायचंच होतं नाही या गाण्यावर. नाचता येत नाही ना पण गाणं एन्जॉय करायला एवढं नाचणं खूप झालं. आपण कोणापासून सुरुवात करूया? अवधूत दादा मस्त म्हणजे मस्त ॲटिट्यूडनी तू गायलीस कळलं का थँक्यू परंतु तू ज्या वेळेला सुरू केलंस ना गाणं त्याच वेळेला म्हणजे शारद सुंदर चंदेरी राती हे हे इथपर्यंत तू एका सुरात मध्ये होता डायरेक्ट ला 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 असं असं झालं माहिती का तू. मला तर असं वाटतं की सूर ही एक सवय आहे की जी आपल्या कानात आपण सूर ऐकून आणि गाऊन सुरात गाऊन आणि ऐकून ना आपल्याला सुराची सवय लागते. आपण बेसूर गाऊच शकत नाही. तो सूर अंगात भिनला पाहिजे आत्म्यात भिनला पाहिजे. तसा एकदा भिनवला ना की मग परफॉर्मन्सची गाणी असू दे नाही तर कुठली पण असू दे ना मी सुरातच गाणार. मग मी कितीही दंगा केला आणि मी ओरडले आणि नाचले तरी देखील मी सुरातच ओरडणार असं होतं ते. त्यामुळे रियाज चालू ठेव. ओके खूप छान. मला आवडलं तुझा एक वेगळाच पहलू रूप आणि किती रिलॅक्स होऊन तू अशी हे जरा त्याचं अवखळ गाणं गायलंस त्याबद्दल तुझं अभिनंदन. काय होतं अशी गाणी शोजमध्ये गाऊन गाऊन इतकी 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 कानावर पडलेली असतात ती सोपी वाटायला लागतात पण त्या सोपं नाही आहे. बारकावे खटके जे आहेत ना ते त्या ठिकाणी आले नाहीत तर गुळगुळीत होतं गाणं. मग नुसतंच त्याचा साऊंड नुसतंच प्रेझेन्स वाटतो त्या गाण्याचा ऑरा वाटतो पण मुळात मग ती पोकळी जाणवते. हां तसं काहीचं झालं त्यामुळे त्या बारकाव्यांकडे पण लक्ष दे. त्याच्यातला नटखटपणा तो तुझ्यात आहेच तो आम्ही बघतोय तो आणायची गरज नाही पण त्याच्यातली जी अदाकारी आहे बारकाव्या आहेत ना त्याचा पण तेवढाच अभ्यास केला पाहिजे. हां ऑल द बेस्ट. थँक्यू दोन पॉइंट मिळाले श्रद्धा. बेस्ट ऑफ लक. आता शेवटच्या उपांत्य फेरीच्या शेवटच्या राऊंडचं शेवटचं गाणं घेऊन आपल्या समोर येते ऐश्वर्या सहस्रबुद्धे. ना तुलना तव वचना ना तुलना तव वचना ना तुलना सफलता फुलता नता सफलता फुलता नता सफलता फुलता नता ललना ना तुलना तव वचना
मस्त झाला आयशू. थँक्यू. खूप छान गायलीस तू. आता आपण परीक्षकांना विचारूया. हे शेवटचं गाणं होतं. आता ह्याच्यानंतर उपांत्यपूर्व फेरी संपली. ओके, कुणापासून सुरुवात करूया? मान्यवरांपासून. मान्यवरांपासून. सत्यशीलजी. खूप छान झालं तुझं गाणं. मगाशी तू गायलीस त्याच्यापेक्षा अगदी वेगळं. जसं प्रथमेशमध्ये तो मी त्याला कॉम्प्लिमेंट्स दिले होते ना, की अशी आवाजाची फेक सुंदर होती. खूप असा छान मोकळा तुझा वरचा निषाद षडज किती छान लागले नाही. धन्यवाद. थँक्यू. ताई तू ग्रेट गायलीस. ग्रेट, थँक्यू. फॅन्टॅस्टिक. फक्त तू हे गाणं रेकॉर्ड कर आणि अजून काही वर्षांनी ऐक की ह्याच्यामध्ये तुझे सूर सगळे पक्के आहेत. म्हणजे आता तुझी जे स्टेप म्हणतात ना आपण, ज्या प्रकारे मी आज सगळ्या पालकांना सांगेन की अशा प्रकारे शिकवावं की सूर आणि ताल, गळा ही आपली हत्यारं आहेत. ही लहानपणी घासून पुसून छान रियाजाने तयार करून ठेवावीत. भावना, एक्सप्रेशन्स, बाकीच्या सगळ्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत ह्या मोठेपणी यायला लागतात आपोआप, कारण तेवढी तुमचा इंटेलिजन्स वाढलेला असतो. पण तोपर्यंत आपली शस्त्र तयार जर का असतील, धारदार एकदम तयारी, काय म्हणतात त्याला, घासून पुसून एकदम मस्त तयार असतील ना, तर त्यावेळेला काही जमतं. तर इतकं अवघड परंतु इतकं मेलोडियस कॉम्पोजिशन आहे आणि तू ते छान मांडलंस. हां, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. ऐश्वर्या, तुझा भाऊ आलेला आहे का गं? हो हो, मला दिसला. तुमचा चेहरा एकदम सेम आहे दोघांचा. काय नाव आहे त्याचं? धनंजय. धनंजय. धनंजय, कसं वाटलं ताईचं गाणं? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं ना? आणि तू पण गातोस? नाही, मी तबला वाजवतो. अरे वा, क्या बात आहे. माझी मस्त बहीण भावांची जोडी आहे तर. व्हेरी गुड. तो मला खूप साथ देतो तबल्याची घरी. हो, दॅट्स सो स्वीट. थँक्यू धनंजय. थँक्यू. हा, दॅट्स रिअली स्वीट. तालात चुकवत नाही ना? नाही. वैशाली. तुम्ही दोघं किती गोड दिसत असाल ना रियाज करताना. किती स्वीट. खूप छान वाटलं ऐकून. व्हेरी गुड. थँक्यू. ऐश्वर्या, खूप छान तुझी तयारी चालली आहे ग. मला खूप कौतुक वाटतंय तुम्हा सगळ्यांचं की किती ऑनेस्ट आवाज आहेत तुमचे. कुठेही फसवा सूर नाहीच आहे. व्हेरी गुड. थँक्यू. दोन पण मिळालेत ऐश्वर्या. बेस्ट ऑफ लक बाळा. हा, या स्पर्धेविषयी आणि स्पर्धकांविषयी अधिक माहिती करता लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. आपल्या सूचना आम्हाला ईमेलद्वारेही कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. Sa re ga ma pa, ai